पुण्यात हेलिकॉप्टर कोसळल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही घटना 24 ऑगस्टला दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली आहे. हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह एकूण 4 जण असल्याची माहिती आहे. पुणे जिल्ह्यातील पवण परिसरात हेलिकॉप्टरचा सांगाडा सापडला आहे. उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याचं सांगण्यात येत आहे. यावेळी 2 तरुणांनी हेलिकॉप्टर क्रॅश होत प्रत्यक्षात पाहिलं. यावेळी नेमकं काय घडलं त्यांच्याकडूनच ऐका. काय झाले? पाऊस जास्त होता तर आम्ही नाही का हेलिकॉप्टरचा आवाज आला की नाही का असं जोरात आणि तिकडून त्या साईडने हेलिकॉप्टर आहे काय तिथं क्रॅश झालं ते झाडाव इथपर्यंत घासत आलं तर आम्ही इथून वरती होतो तर तिथे आम्ही पळत आलो इकडं. मग जरा फोन बिन लावले नाही का पोलिसांना मग ते रेस्क्यू टीम आली अर्ध्या तासांनी. त्यांना मग नाही का घेऊन गेले आम्ही दवाखान्यात सिंबॉसी तिथं दवाखान्यात. किती जण होते काय सांगशील? 4 जण होते. आणि प्रकृती सगळ्यांची कशी होती तुम्ही आला? बेशुद्ध. वरती आम्ही थांबलो होतो आवाज येत होता हेलिकॉप्टरचा खूप जोराने. बघितलं हेलिकॉप्टर का ते जोरात आलं आम्ही अनकंट्रोल झालं आणि ते झाडावरती नाही का मोठ्या झाडावरती आलं तिनं नाही का स्लिप होऊन डायरेक्ट इकडे आलं नाही तर आम्ही वरनं खाली पळत आलो बघतो तरी हेलिकॉप्टर मग फोन केला समजा पोलिसांना. मग ते आले आणि मित्र पण होते माझे हे ना. किती जण होते टोटल हेलिकॉप्टर मध्ये? चौघ जण होते. बर, हेलिकॉप्टर मध्ये हेलिकॉप्टर मध्ये 4 जण 2 पायलट होते हा. वाटते कोणी इंजिनियर होते. हा. आणि आम्ही वरनं आलो पळत बघतो ते असं झालं. फोन केला साहेबांना. किती वाजता झाले? 2-2:30 वाजले होते तेव्हा. बर, आणि त्यांची प्रकृती कशी होती तुम्ही आलो तेव्हा? पायलटला काय लागलं नव्हतं बेशुद्ध पण होते बाकी सगळे. हा. आणि पायलटला नॉर्मल लागलं होतं ते नाही का ते आधी अर्ध्या तासाने रेस्क्यू टीम आली लगेच रेस्क्यू टीमने सगळ्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं.